1 जानेवारीपासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यात एलपीजीच्या किमतींपासून ते ईपीएफओ पर्यंत नियमांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा प्रवास भाडं आता 15% वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावरती राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नवीन वर्षात वाढीव दरानं प्रवास करावा लागणार आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडली जाणार आहे. वडाळा ते कासार वडवली मेट्रो 4, कासार वडवली ते गायमुख मेट्रो 4A आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 गाड्यांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदा अखेर 10 महिन्यांनी खुल्या केल्यात. त्यामध्ये रस्ते आणि पायाभूत क्षेत्रातील लार्सन अँड टर्बो या कंपन्यांनी सुद्धा आता मेट्रो डबे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी निविदा भरल्या आहेत. बेस्टच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ड्रायव्हरवर देखील सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. यासाठी बेस्टच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून त्याचा कंट्रोल प्रशासन आणि यंत्रणांकडे राहणार आहे. राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार आहे. शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथील बस आगारांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कलर कोडची घोषणा केली. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्तानं मोफत विशेष बस सेवा दिली जाणार आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरू असेल. बळीराजाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खतांच्या किंमतवाढीची भेट मिळणार आहे. नवीन वर्षात खताचे 50 किलोचं पोतं किमान 255 रुपयांनी महाग होणार आहे. ऐन ऊस लावणीच्या आणि भरणीच्या हंगामात खतांच्या दरवाढीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित अधिकच बिघडणार आहे. राज्यात गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं महत्त्व खऱ्या अर्थानं जीवनदायी म्हणावं लागेल. कारण या योजनेचा आतापर्यंत 35,26,000 मातांनी लाभ घेतलाय. गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध झालेत. 9 पैकी 4 भूखंडांवरती 2,394 घरं बांधली जाणार आहेत. या भूखंडावर 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून त्यातील गाळ्यांची विक्री भविष्यात ई लिलाव पद्धतीने केली जाईल. देशातील 7 प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 21% वाढल्या आहेत. वाढत्या किमतींमुळे घराच्या विक्रीत घट झाली असून देशातील 7 प्रमुख शहरातील विक्री ही 4% घसरून 4.6 लाखांवर आली आहे. आयटी क्षेत्र नव्यानं भरारी घेण्याच्या तयारीत आहे. आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात नोकर भरती होणार असल्याची चिन्ह दिसत असून नोकर भरतीचा फोकस एआय, डेटा विश्लेषण इत्यादी नव्या तंत्रज्ञानावरती राहणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे आणि ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. राज्यात इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला असून गेल्या 12 महिन्यांमध्ये तब्बल 71 जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागलाय. तर गेल्या 12 महिन्यांमध्ये 23,000च्या वर संशयित रुग्ण आढळले असून 2,348 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली आहे. मुंबई राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळपास 3,000 जागा रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या जागा भरल्या जाव्यात अशी मागणी केली जाते. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे डिसेंबरमधील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय. सरत्या वर्षात सोन्याच्या उलाढालीनं मोठी झळाळी निर्माण केली. देशात वर्षाअखेरीस 850 टन म्हणजेच 51,000 कोटींची आणि मुंबईसोबतच उपनगरात सुमारे 300 टन म्हणजेच 18,000 कोटींच्या सोन्याची उलाढाल झाली. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक माथेरानमध्ये आल्यामुळे दस्तुरी नाका इथून ई रिक्षाने त्यांचा प्रवास सुखकारक होतोय. मात्र ई रिक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे त्याची संख्या वाढवावी अशी मागणी पर्यटकांनी केली. राणीच्या बागेत नवीन वर्षात पर्यटकांसाठी लवकरच 2 सिंह आणि 2 लांडग्यांचं आगमन होणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयानं गेल्या 1.5 वर्षांपूर्वी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला प्राधिकरणाची मंजुरी बाकी आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये एकूण 10 लाख रेशन कार्ड धारक असून त्यापैकी 17,000 अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे गेले 9 महिने एप्रिलपासून साखर खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली असून लाभार्थ्यांना वंचित राहावं लागतंय.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर धुरक्याची चादर असून धुलीकणांमुळे श्वास घेणं सुद्धा अवघड झालंय. प्रदूषण वाढल्यामुळे अखेर मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक मास्क घालून घराबाहेर पडल्याचं दिसलं. बीकेसी मालाड, पवई, चेंबूर, कुलाबा, वरळी इथली हवा खराब असल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर झाली आहे. पिंपरी शहरातील रस्त्यावरती महापालिकेची स्थापत्यविषयक कामं सुरू असल्यामुळे अशा रस्त्यांवरती यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे 8ही कार्यालयातील रस्त्यांची पाहणी झाल्यानंतर फेर आढावा घेऊन बदल केले जातील. दादरमधील शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी आता मैदानातील रेती मिश्रित मातीचा थर काढला जाणार आहे. जेसीबीच्या मदतीनं 9 इंच मातीचा थर काढला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जीवतर दादर विभागानं पालिका प्रशासनाकडे सादर केला आहे. कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूक बदल केले जात आहेत. अभिवादन कार्यक्रमाला राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार असल्यामुळे वाहतूक बदल करण्यात आले. म्हाडाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन केली जाणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. एसआरएमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्यामुळे अशा सर्व प्रकरणाची दखल घेण्यासाठी शिखर तक्रार निवारण समिती आहे. मुंबईत कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे का याकडे कोणी लक्ष देत नसल्याचं मत गोरेगाव वासियांनी व्यक्त केलंय. अनेक दिवसांपासून ढासळलेल्या गोरेगाव परिसरातील हवा गुणवत्तेकडे तातडीनं लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलीस दलानं 6000 पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलाय. तर सर्व परिसरात 165 सीसीटीव्ही आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालींवरती नजर ठेवली जाणार आहे. भारतीय रेल्वेनं 2024 मध्ये 6450 किलोमीटर ट्रॅकचं नूतनीकरण तर 8550 किलोमीटर ट्रॅकचं टर्नआउट नूतनीकरण केलं. तसंच रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये 130 किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यात आलाय. रविवारी सादर केलेल्या या अहवालात ही माहिती नमूद झाली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरांमध्ये शाळातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली असून विविध प्रकारच्या गुन्ह्यांवरती देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीमध्ये देखील लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. नागपुरात सण आणि खासगी समारंभासाठी रस्त्यावरती मंडप किंवा स्टेज उभारून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांची आता खैर नाही. कार्यक्रमासाठी विनापरवानगी मंडप उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. वर्षभरात 14,199 लोकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल केला गेलाय. केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील शेअर्स विकलेत. गेल्या 5 वर्षात काही कंपन्यांची विक्री आणि अन्य माध्यमातून 1.48 लाख कोटी रुपये कमवले. 2023-24 मध्ये सर्वात कमी 16,507 कोटी रुपये मिळवलेत. राज्यात आतापर्यंत 2,37,656 वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवले असून एकूण क्षमता 2738 मेगावॅट आहे. उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्याला गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे. IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी बॅचनं लिगसी प्रकल्पासाठी 21 कोटी रुपयांची देणगी संस्थेला दिली आहे. संस्थेतनं शिक्षण घेतलेल्याला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांनी ही मदत देऊ केली आहे. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नाशिक तालुक्यासोबतच कसमादेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाल्यामुळे मजूर मिळणं अवघड होत आहे. वाढीव मजुरी किंवा मक्ता देऊनच मजुरांना बोलावलं जात असल्यामुळे मक्ता पद्धतीनं कांदा लागवडीच्या खर्चात 1.5 पटीनं वाढ झाली आहे. आणखी महिनाभर कांदा लागवडीचं काम जोमात सुरू राहू शकेल. तुरीच्या दरात सातत्यानं घसरण सुरू असून आवक जवळपास 20 ते 25,000 क्विंटलपर्यंत आहे. तुरीला कमीत कमी 6,600 रुपयांपासून ते 8,120 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळतोय. लाल कांद्याला संगमनेर बाजारात सरासरी केवळ 825 रुपये तर भुसावळ बाजारात 2,500 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची 17,000 क्विंटलची आवक होऊन सरासरी 2400 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात सोयाबीनची आवक 70 क्विंटल झाली तर त्याला 4,083 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. बाजारात आवक मंदावल्याचं दिसतंय. मागील आठवड्यात वसमत बाजारात हळदीची किंमत 12,479 रुपये प्रति क्विंटल होती आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीमध्ये घट झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवकीमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती अनुक्रमे 2.15% आणि 1.57% इतकी घट झाली आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फटका बसलाय. परिणामी घड जिरणं, गळकूजमुळे द्राक्ष उत्पादन घटलंय. त्यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष उशिरा येणार आहेत. परिणामी यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मिती तब्बल महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे. एक मोठी बातमी आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडनं निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय साळके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह 10 ते 12 जणांवरती खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुनर्विकासामध्ये गेलेल्या घराचं भाडं न मिळाल्यामुळे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आणि 12 इतर व्यक्ती 26 डिसेंबर रोजी म्हाडा कार्यालयामध्ये जयस्वाल यांच्या भेटीला गेले असताना हा सगळा प्रकार घडलाय. गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. जळगाव, धुळे, सांगली या तीनही जिल्ह्यात सुमारे 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. सोलापूर बस स्थानकात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सोलापूर स्थानकाला घाणीचा विळखा बसलाय. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र हे 1.25 लाख एकर असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचं म्हणणं आहे. तर कृषी विभागाकडील माहितीमध्ये 77,000 एकराची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकाखालील क्षेत्र नेमकं किती असा प्रश्न उपस्थित झालाय. सुवासिक असलेल्या आंबेमोहर तांदळाच्या हंगामाला सुरुवात झाली असून या तांदळाची मागणी वाढल्यामुळे आंबेमोहर तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेमोहर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते. आंबेमोहर तांदळाच्या सध्याच्या भावात 15 ते 20% वाढ झाली आहे. मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मालेगाव हे रोहिंग्या मुस्लिमांचं अनधिकृत आश्रयस्थान बनल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. वोट जिहाद भाग 2 या देशविरोधी कट उघडकीस आणणार असून आपण आज मालेगावला जात असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. नागपूर शहरात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसानं येलो अलर्ट असून सुद्धा हुलकावणी दिली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं, मात्र पावसाचा एक थेंबही बरसला नाही. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता ढगांची दाटी कमी झाली आहे आणि हळूहळू थंडीचा कडाका वाढणार आहे. काही दिवसांपासून राज्यातील विविध भागातून धावणाऱ्या शिवशाही बसेसचं अपघातांचं प्रमाण वाढलंय. सातत्यानं अपघात, ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाही बसेसची विशेष तपासणी विशेष अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल 4 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश आहेत. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे नवी मुंबईत सुद्धा पडसाद उमटले. मराठा क्रांती मोर्चाकडून नवी मुंबईतल्या कामोठी येथे आंदोलन करण्यात आलं, तर धनंजय मुंडे राजीनामा द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीच्या तपासाला वेग आलाय. ज्या कारमध्ये देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्या कारवरील आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती समोर आली आहे. या फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम्स तपासाचं काम करतायत. यात 150हून अधिक सीआयडीचे अधिकारी कार्यरत आहेत. या टीमनं आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणेंनी सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. सीआयडीकडून संध्या सोनावणेंची 8 तास चौकशी झाली. बीड प्रकरणातील कोणत्या बड्या नेत्याला कॉल केले, कोण आहे हा बडा नेता, असा सवाल उपस्थित करत त्या नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या झाली असं व्हॉइस मेसेज अंजली दमानी यांना आले होते. याची पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने हे मेसेजेस पाठवले असून बसव कल्याणमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा खुलासा पोलिसांनी केला. अंजली दमानिया यांच्या दाव्यावरनं संजय गायकवाडांनी टीका केली. दमानिया यांच्याकडे कुठली शोध यंत्रणा आहे असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला. दमानियांच्या विधानावरती विश्वास ठेवता येणार नाही असं गायकवाड म्हणाले.